आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। विरोधकांकडून एन्काउंटरवर शंका व्यक्त करण्यात आली, तर सत्ताधाऱ्यांकडून एन्काउंटरवर स्पष्टीकरण देत विरोधकांवर निशाणा साधण्यात आलाय। अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा व्हावी ही आमची पूर्वीपासून मागणी होती। आम्ही अक्षय शिंदेचं कुठेही समर्थन करत नाही। आमचा विषय त्याच्या पलीकडे आहे की ज्या संस्था आणि ज्या पोलिसांनी अशा प्रकारचा अत्याचार झाल्यानंतर त्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष केलं, तो गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला, म्हणून तर बदलापूरकर रेल्वे रुळावर येऊन थांबले होते। काल त्या जेलमधनं पुढे येत असताना त्यांनी शेजारी बसलेल्या पोलिसांची रिव्हॉल्वर काढली आणि एका पोलिसावर काढली। 3 गोळ्या झाल्या, त्याच्यातल्या एकाला लागलं। आता जर ती विकृत माणूस तो जर पोलिसांना मारायला लागला तर पोलीस काही गप्प बसत? पोलिसांनी लगेच फायरिंग केलं आणि त्या तक्रारीत तो गेला। नाहीतरी लोक म्हणत होती की त्याला जन्मठेप द्या, पण लवकर गेला। एक महत्त्वाचं काही त्याच्यातल्या घडामोडी समोर येत आहेत। एक तर हातात बेड्या होत्या की नव्हत्या हा एक प्रश्न आहे, मग तो सुसाईड अटेम्प्ट होता की एन्काउंटर होता हा एक दुसरा प्रश्न आहे। पण महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला हेच सांगू शकतो की हे सगळं होत असताना आपटेंना वाचवायला ह्यांचं जे काही एन्काउंटर झालं असेल का हा एक प्रश्न आहे। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची मागणी हीच होती की हा जो कोणी नराधम होता, हा जो कोणी बलात्कारी होता, ह्याला भर चौकात फाशी देणं गरजेचं होतं। ते न्यायप्रविष्टांनी सगळं न्याय मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचे लोक सांगत होते फासावर अटकवलं पाहिजे, न्यायदानाच्या प्रक्रियेला उशीर होतो। आता तेच लोक पोलिसांच्या जीवावर एखादा आरोपी गुन्हेगार पोलिसांच्या जीवावर उठला त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवत आहे। मला तर कधी कधी या राजकीय नेत्यांच्या वागण्याचं एक आश्चर्यच वाटतं। माझी मागणी आणि आमची सगळ्यांचीच मागणी फाशीची होती। त्याला फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये घेऊन त्याला चौकात फाशी द्यायला पाहिजे होती, हे माझं मत। की त्याला मृत्यू कसा झालाय, त्यांनी पोलिसाला अटॅक केलं आणि म्हणून पोलिसांनी त्याला मारलं। पोलिसांवर अटॅक करणं एवढी त्याची हिंमत होते की पोलीस चौकीत एवढे पोलीस असताना एखाद्या पोलिसावर एखादा गुन्हेगार अटॅक करतो, त्याच्यावर गोळी चालवतो, मग ही यंत्रणा करते का? हे मी सांगितलं विरोधक हे बघा, एक लक्षात, सत्ताधारी विरोधक मला काय घेणं देणं नाही। जर तू ह्या संपूर्ण जे कोण असतील, सत्ताधारी असू दे विरोधक असेल, यांच्या कुटुंबाबरोबर झाली असते तर काय केलं असतं? बोलले असते का? मग त्या ज्यांच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरं जायला लागतं, प्रत्येक गोष्टीत मी स्वतःला त्यांच्या ठिकाणी समजून काय म्हणून मी बोलत असतो। गोळ्या घालून मारण्यापेक्षा ना ते फार सहज झालं। ह्या लोकांना आहे ना जनतेत सोडायला पाहिजे, जनतेने त्यांचे फार त्यांना तुडून मारलं पाहिजे।